मोठा बेड आहे आणि हा खूप मोठा बेड आहे. आयुष्यपत तिथं वरती पण जायला आहे तिथून. भाई काय कडक सीन आहे. आले आहे संध्याकाळचा मॅगी नाश्ता. हॅलो गाईज, आणि आज आहे दिवस 28वा डेली व्लॉगिंगचा. आणि आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही आलो आहे देवांश विलाला, जो की आहे कर्जतमध्ये. पण आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो आहे कारण की तो तिथून ट्रॅव्हल करावा लागतो युजली विलाला जायला. म्हणून इथून एको पकडणार, म्हणजे जे ड्रायव्हरची गाडी असते ती पकडणार आणि मग तिथून विलावर जाणार आणि मग तुम्हाला विला दाखवतो एकदम क्लास. चलो, आता आमची एको आलेली आहे. मी आता आम्ही आहे एकोमध्ये आणि इथून जायला मे बी 15-20-25 मिनटं लागतात वाटतं, कारण की थोडं आतमध्ये. लेट सी. आता आम्हाला भूक पण लागली आहे, काहीतरी घेतो पार्सल, कारण की 1चा चेक इन आहे. सो जेवायला 2 वगैरे होतील, पण त्याच्या आधी काहीतरी खायला पाहिजे ना. ह्यांना कोंबायला लागतं सारखं. सो आमची आता इको इथं पाठी थांबली आहे कारण की इथं ट्रॅफिक लागलं आहे. तर त्याच संधीचा फायदा उचलून आम्ही आता आलो आहे काहीतरी घ्यायला. आयुष्यपत एकदम बल्कमध्ये निघतंय. घे काहीतरी भारी. 1 प्लेट भजी द्या, 2 समोसा, मी 2 वडापाव द्या. पार्सल वाटतंय. वा, घेऊन झालेला आहे. चटणी बी आलेली आहे. किती झाले? हे घ्या. झाले घ्या. आम्ही पूर्ण देतो बाई. अरे आपली इको इथे. चल चल, इथे इथे झालंय मजबूत. चुरा घेतला त्याच्या इकडचा, वडाचा चुरा असतो ना, थोडासा कोंबला. ते स्ट्रगल चालू आहे भाई, डेंजरस आहेत. पण कोंबायचं थांबवायचं नाही, कोंबायचं फुल. हात बाहेर काढतोय ना तर डायरेक्ट झाडं बिडं हाताला लागतात ती वाली बाजूची. स्ट्रगल इज रिअल. कडक पाऊस पडतोय, पण एवढं ऊन आहे पण उन्हात पाऊस पडतोय. डेंगू रस. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सारे गम छेडा. रे बाबा, फोन गेला असता आता. अरे हाताला लागतंय ते लगेच, बाका बघ. गाईज एंट्री केलेली आहे. हा बघा गेट, लय भारी वाटतंय भाई आता आल्यावरती. कडक. चलो यो. तुम्हाला पहिले मी प्रॉपर्टी दाखवतो. नॉर्मल हा एक रूम आहे, हा एक रूम आहे आणि तिथं पूल आहे. हा लॉन एरिया आहे. अरे यार काय कडक वाटतं यार इथं. आयुष्यपत इथं इथं जेवायला वगैरे स्पीकर आहे, तो बघा स्पीकर. इथं किचन आहे. आयुष्यपत हा रेन डान्स आहे बघा, हा रेन डान्स आहे. आयुष्यपत तिथं वरती पण जायला आहे तिथून. आणि काय पूल आहे यार, जबराट एकदम. डेंगुरस पूल आहे एकदम. असा पूल आहे, खतरनाक खतरनाक. आणि बाजूला असं बसाय बिसायला तिथं तो झोका आहे मस्तपैकी. तो बघा तो झोका आहे, तिथं बेंचेस आहे, तिथं 2 परत ते झोपाळ आहे. असं पाणी आहे, बॉल वगैरे. आणि एवढी सगळी ही पूर्ण प्रॉपर्टी अशी. आता आम्ही जरा जातो, फ्रेश वगैरे होतो, थोडंसं थोड्या वेळ रूममध्ये बसतो कारण की लगेच ट्रॅव्हल करून आले. मग नंतर चेंज वगैरे करून ह्याच्यामध्ये जातो. तर तुम्हाला दाखवतो मी जेवण वगैरे, बाकी सगळे ॲम्बियन्स वगैरे थोड्या वेळाने दाखवतो हळूहळू. हे लोक गेलेत आत, मी पण जातो आत आणि आतलं दाखवतो तुम्हाला. हे बघा भाई काय कडक सीन आहे. तर मस्त इंटेरियर काय बाप वाटतंय ना. वरती पण मस्त फॅन वगैरे. आणि हे बघा लिव्हिंग रूम, सोफा वगैरे बघा, आगलसारखे झोपलेत येडे. आणि हा आतला रूम आहे. लाईट लाव रे, लाईट कुठे आहे? सो गाईज इथं संडास बाथरूम आहे. इकडे एक बेडरूम आहे आणि फुल AC चालू ठेवला ना, फुल थंडी थंडी झाली. हा एक बेडरूम आहे, मोठा बेड आहे आणि हा खूप मोठा बेड आहे. आणि या साईडला हा वाटतं किचन एरिया आहे, पण इथं एवढं काय हे नाही. आणि मॅट्रेस वगैरे पण ह्याचं काय नाही. आणि इथं पण एक बेडरूम आहे आणि इथं पण AC मस्त चालू ठेवलं 18वरती.
सो आम्ही आता आलो आहे फ्रेश वगैरे होऊन थोडं चेंज करून पूलचे कपडे घालून आले आम्ही जेवायला. हा बघा हा जेवायचा असा सेटअप आहे इथं. प्रॉपर ट्रायपॉड पण आणलं आहे जेवता जेवता हे करायला. चल तिथं ती आहे आणि इथं हर्षद आहे आणि तिथं जेवण बनवतात. चलो व्हेजमध्ये बघा हे मटर पनीर आहे, 2 भाकऱ्या, पापड, भात आणि डाळ. आणि हे दोघं व्हेज खातात. हे दोघं गाईज मी व्हेज टेस्ट करतो. बाप आहे. मी बाकी सगळ्याचा फेक रिव्ह्यू देऊ शकतो पण मी फूडचा फेक रिव्ह्यू नाही देत. खूप भारी आहे मटर पनीर आणि खूप टेस्टी आहे. हर्षद कसं आहे रे? मस्त आहे मस्त आहे ना? टेस्टी. जाऊ दे, इथं मॅटर नाही करत. पूर्ण ब्लॉगमध्ये इज्जतच नाही आहे तिला. नॉनव्हेजमध्ये पण सेम आहे, 2 भाकऱ्या, डाळ भात आणि चिकन. पापड रेटवला मी. आम्ही दोघं नॉनव्हेज. भाई खाऊन बघ फक्त, खूप भारी आहे. परत एकदा सांगतो मी बाकी सगळ्याचा फेक रिव्ह्यू देऊ शकतो, फूडचा कधीच नाही देत. खूप टेस्टी आहे, खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. आणि ह्यांनी इथंच बनवलेलं आहे ते, म्हणजे असं प्रॉपर. आणि एक गाव आहे प्रॉपर आणि ते तिथंच राहणार आहेत, गावातच राहणार आहेत. खूप जबरदस्त आहे, खूप टेस्टी आहे. तिखट पण आहे मस्त एकदम. भाई ते मटर पनीरच एवढं टेस्टी होतं ना, त्याच्यावरून मला चिकनचा अंदाज आलेला की खूपच टेस्टी असणार आहे. व्हेज चांगलं असतं तर नॉनव्हेज तर भाई भारी बनतंच. चलो रेटूयात पटापट. एकदम मस्त थंड थंड पाणी आहे आणि त्या साईडला डीप आहे थोडंसं, या साईडला एवढंच आहे, त्या साईडला पूर्ण इथपर्यंत पाणी आहे, म्हणजे असं स्लँटेड आहे थोडंसं. आणि आजूबाजूला एवढी शांती आहे ना, काय सांगू तुम्हाला. ओम शांती ओम मधली शांती पण एवढी शांती नसेल. कसे वाटले माझे जोक्स? गाईज आता मजबूत वेळ आम्ही स्विमिंग पूलमध्ये टाइम स्पेंड केलाय. आले आहे संध्याकाळचा मॅगी नाश्ता. शपथ एकदम डिटेलिंगवाला नाश्ता आहे रे. आणि सोबत चहा पण आहे. चहा पण येते. चहा वगैरे पण पितो एकदम कडक. आणि मग डायरेक्ट पण भेटू थोड्या वेळाने काहीतरी. सो गाईज आमचं आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज लोकांसाठी आहे चना मशरूम आहे हा, आणि आमच्यासाठी आहे चिकन बिर्याणी. आणि बाकीचं नॉर्मल ते डाळ आणि भात वगैरे आहे. हे बघा भात आहे, डाळ आहे. आम्हीच त्यांच्याकडून बोललो त्यांना, आम्हीच बोललो की आम्हाला रूममध्ये द्या, कारण की आम्हाला रात्रीभर कधी पण भूक लागते. पापड पण आहे. आणि आता खायला सुरुवात करतोय. चलो बाय बाय. दुपारसारखं टेस्टी असणार आहे मला माहिती आहे म्हणून सांगत नाही. चला हे बघा किती वाजेपर्यंत येणार? पोहेश इज द आता कसं आम्ही नाश्ता करतोय, तुम्ही कितीपर्यंत येऊ? ऐकलंय. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मग नाही, मग आम्ही कॉल करू आमचं झालं मग तेव्हा तुम्ही याल. वा 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 वा. सो मित्रांनो हा होता आपला आजचा पूर्ण व्लॉग. आणि हा विला आहे कर्जत आणि नेरळच्या मध्यमध्ये बरोबर. विलाचं नाव आहे देवांश विला. आणि इथं पर पर्सन आहे 1800 रुपये पर पर्सन. 1800 रुपये विथ फूड, म्हणजे 2 टाईमचं फूड. म्हणजे दुपारचा 1चा चेक इन आहे आणि चेकआउट 11चा आहे. सो त्याच्यामध्ये दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळचा नाश्ता हे सगळे इन्क्लुडेड आहे. सो आता आमची घरी जायची वेळ झाली आहे. सो आम्ही निघतो. चलो बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.